त्यानंतर होईलच प्रेम या मालिकेच्या आजच्या भागामध्ये प्रेक्षकांनो आपण पाहतो की पार्थला ज्या गोष्टीची भीती वाटत होती, ज्या गोष्टीपासून तो पळत होता, आज नेमकी तीच गोष्ट त्याच्या नजरेसमोर आलेली आहे. आणि त्याला होणारा त्रास आणि त्यातून मिटलेला गैरसमज हे सर्व आपण आजच्या भागात पाहणार आहोत. जेव्हा जीवा घरीच एकटा येतो, तेव्हा काव्य त्याला विचारते, "काय झालं जीवा, मला सांग ना." तेव्हा जेव्हा तिला सांगू लागतो, "नंदिनीसाठी मी इतके प्रयत्न केले, तिच्यासाठी बाहेर राहिलो, रिक्षामध्ये राहिलो, तिच्यासाठी प्रॉन्स खाल्ले, परंतु तिला काही फरक पडला नाही. अक्षरशः मी तिथून येताना मला थांब असं सुद्धा म्हटली नाही ती." या गोष्टीचं वाईट वाटत असतं आणि तो रडत असतो. तर काव्य खूप प्रेमाने त्याला समजावून सांगत असते, त्याला हात लावत असते, त्याच्या डोक्यावरून हात फिरवते. या गोष्टी पाहून पार्थला खूप वाईट वाटतं आणि याच गोष्टीपासून तो पळत असतो की एकाच घरात काव्य आणि जिबा यांना पार्थने पुन्हा एकदा पाहिल्यामुळे तो डायरेक्ट नंदिनीकडे निघून जातो.